श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सन 1964 गोंदवल्याचे पुण्यतिथी उत्सव करून श्री महाराज जानेवारी 1965च्या सुरुवातीला परतीच्या प्रवासात सातारा, सज्जनगड, पुणे, भुसावळ, मलकापूर, बुलढाणा असा प्रवास करून चिखली व तेथून डोंगरशेवलीस आले. तिथे अण्णासाहेबांकडे त्यांचा एक दिवस मुक्काम झाला. तेथून 7-8 किलोमीटरवर असलेल्या शेलसूर या गावीही महाराजांची बरीच अनुग्रहित मंडळी होती. त्यावेळी श्री महाराजांना कुणा भक्ताच्या भेटीसाठी सेलसूरला जाऊन यायचे होते. त्याच दरम्यान रावसाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव आबासाहेब यांनी एक नवीनच छकडे विकत घेतले आणि त्यांची इच्छा श्री महाराजांनी या छकड्यात प्रवास करावा अशी होती. तेव्हा अण्णासाहेब महाराजांना म्हणाले, महाराज, आपण या छकड्यानेच शेलसूरला जाऊन येऊ. श्री महाराजांनी त्याला होकार दिला. तेव्हा छकडे तयार करण्यात आले, बैल जुंपले व अण्णासाहेब स्वतः धूरकरी होऊन छकडे चालविण्यास बसले. त्यांच्या मागे श्री महाराज व महाराजांच्या मागे अण्णासाहेबांचा लहान म्हणजे 14 वर्षांचा मुलगा भरत बसला. त्यावेळी अण्णासाहेब 64 वर्षांचे होते व बऱ्याच वर्षापासून ते नोकरी करत असल्यामुळे बैलगाडी वगैरे चालविण्याचा त्यांचा सराव राहिला नव्हता. त्यांनी बैलांसाठी हातात एक काठी घेतली होती व तिला खिळ्याची अरीही होती. श्री महाराजांना बैलांना काठी मारणे, अरी टोचणे बिलकुल सहन होत नसे. त्यामुळे ते धूरकऱ्याला बैलगाडी चालविताना हातात काठी घेऊ देत नसत. त्याप्रमाणे त्यांनी अण्णासाहेबांना काठी न घेण्याबद्दल सांगितले, परंतु अण्णासाहेब म्हणाले, महाराज, आपण काळजी करू नका, मी बैलांना मुळीच मारणार नाही, फक्त काठी हातात घेतली आहे एवढंच. घरून निघाल्यानंतर छकडे सेलसूरच्या दिशेने जात असता थोड्याच वेळाने मागच्या बाजूने त्यावेळी या मार्गावर चालणारी एक खाजगी मोटर येऊ लागली. तेव्हा छकडे रस्त्याच्या बाजूला घेत असताना अण्णासाहेबांच्या हातातील काठीची आरी बैलाला टोचल्या गेली. बाजूने भोंगा वाजवीत येणारी मोटार गाडी आणि त्यात ही आरी टोचल्यामुळे झालेली वेदना यामुळे दोन्ही बैल एकदम बुजाडले व उधळले आणि त्यांच्यावर अण्णासाहेबांचं नियंत्रण न राहून छकडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात उलटले. त्यात अण्णासाहेबांचा तोल जाऊन ते छकड्याचं एक चाक आणि त्या बाजूच्या बैलाचे मागचे पाय यामध्ये कोसळले. श्री महाराजांनी प्रसंगावधान राखून छकड्यातून त्वरित उडी मारली व आपला उजवा हात छकड्याच्या चाकात घालून त्याचा आरा हाताने ओढून धरला. त्यामुळे बैल छकडे ओढत असतानाही छकड्याचे चाक तसूभरही पुढे सरकले नाही. भरत खाली उतरताच महाराज त्याला म्हणाले, भरत, तू आधी अण्णासाहेबांना ओढून बाहेर काढ. भरतने अण्णासाहेबाला बाहेर काढले आणि अण्णासाहेब बाहेर निघाल्यानंतरच महाराजांनी चाकाच्या आऱ्यावरील हात काढला. अहो, हात काढण्याचाच उशीर. दोन्ही बैल आडवे झालेले ते छकडे घेऊन तसेच उधळत सुटले व पुढे त्यांचे कासरे एका झुडपात अडकल्यामुळे थांबले. अण्णासाहेब कोसळले. त्या बाजूला असणाऱ्या बैलाची लाथ त्यांच्या डोळ्याला लागली, परंतु महाराजांच्या कृपेने त्यांचा डोळा मात्र बचावला. डोळ्याच्या खालच्या बाजूला गालावर बैलाच्या पायाचे खूर लागून त्यांना चांगलीच जखम झाली व त्यातून रक्त वाहू लागले. शिवाय छकड्यातून आडवे तिडवे पडल्यामुळे त्यांना बराच मुक्कामार लागला. महाराजांनी त्वरित आपले उपरणे फाडून त्यांच्या जखमेवर बांधले, तरीही रक्तस्राव सुरूच होता. श्री महाराजांनी उडी मारून व हात घालून छकड्याचे चाक थोपवून धरले नसते तर छकड्याचे चाक किंवा संपूर्ण छकडेच अण्णासाहेबांच्या अंगावरून गेले असते व नको तो प्रसंग ओढवला असता. महाराजांच्या प्रसंगावधानाने व त्यांच्या अंगी असलेल्या दैवी सामर्थ्यामुळेच अण्णासाहेब सुरक्षित राहिले. त्याच दिवशी त्यांना बुलढाण्याच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्या जखमेवर उपचार केले. श्री महाराजांच्या हातालाही थोडी सूज आली होती. आंबे हळद व भोईलोण वगैरे लावून पुढे ती कमी झाली, परंतु अण्णासाहेबांना लागलेल्या बैलाच्या लाथेचा म्हणजे खुराचा व्रण बरेच दिवस होता. केवळ महाराज होते म्हणूनच अण्णासाहेब या अपघातातून सुखरूप बचावले. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे भरतच्या अंगावर काटा उभा राहतो व महाराजांची कृपा बघून डोळे पाणावतात. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा माकोडीच्या भक्तांना आलेला अनुभव आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.